हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अहंकारी रहस्य. कित्येक वेळा एखादी घटना अशी काही घडते की ती घटना प्रत्यक्ष घडूनही ते पाहणारा, अनुभवणारा त्यावर विश्वास ठेवत नाही. कारण असे काही घडेल, अगदी स्वप्नातही असे काही पाहायला मिळेल असे वाटणार नाही, अशीच ती घटना असते. त्यामुळे त्याला हा महाविस्मय वाटतो. त्याच्या आजूबाजूचे लोक म्हणतात की ही देवाची अद्भुत लीला आहे, देवाची मोठी कृपा आहे ही. त्या गोंधळलेल्या स्थितीत थोडा वेळ तो मनुष्यही मनातून देवाच्या या लीलेला मान्यता देतो. परंतु क्षणार्धात तो जागा होतो. त्याचे तथाकथित भौतिक विज्ञान उफाळून येते. त्याचा तोरा उभारी घेतो. त्याचा अहंकार जागा होतो. त्याचे मन ताळ्यावर येते आणि तो म्हणतो की नाही नाही, देव असे काही नाही, हा निव्वळ योगायोग आहे. कावळा बसायला आणि काटकी मोडायला एकच वेळ येते. एक सुप्रसिद्ध नट होते. ते एकदा मित्रांसमवेत कोकणात फिरायला गेले होते. असेच माळ रानावरून जाताना ते देहधर्मासाठी मागे रेंगाळले आणि त्यांचे मित्र भटकण्याच्या नादात खूप दूर निघून गेले. इतक्यात त्या नट महाशयांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यांना कोणीतरी पाणी पाजले आणि टरबूज खायला दिले. त्यामुळे त्यांना बरे वाटले. डोळे उघडून ते आपल्याला पाणी आणि टरबूज कोणी दिले ते पाहू लागले तर तेथे कोणीही नव्हते. म्हणजे त्यांना हा भास झाला होता तर. परंतु आश्चर्य असे की आता त्यांना चांगलेच बरे वाटत होते. मित्रांना शोधण्यासाठी ते उठून जरा भराभरा चालू लागले. मूर्छा आल्याचा थकवा त्यांना जराही वाटत नव्हता. जेव्हा मित्रांना त्यांनी हे सर्व वृत्त सांगितले तेव्हा काही जणांनी आश्चर्य व्यक्त केले तर बहुतेक जणांनी टर उडवली, तर काही जणांनी देवाची कृपा असे सांगितले. मला जेव्हा हे समजले तेव्हा मी त्या नट महाशयांना त्यांच्या मित्रासोबत निरोप पाठवला की तुम्ही अध्यात्म, योगसाधना, उपासना सुरू करा. ही लक्षणे काहीतरी निराळी आहेत आणि याची तुम्हाला चांगली प्रचिती येण्याची शक्यता आहे. परंतु भौतिक ज्ञानापुढे, अहंकारापुढे त्याला प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित माझ्याबद्दल त्यांचा गैरसमजही झाला असेल. एखाद्या गाफील क्षणी मनातही नसताना अनपेक्षितपणे एखाद्याला विश्वरहस्याचा उलगडा व्हावा अशी अद्भुत अनुभूती मिळते. त्याचा योग्य तो उपयोग वेळीच करून घ्यावा लागतो. परंतु आधुनिकतेच्या भौतिक भ्रामक कल्पना, भौतिक ज्ञानाचा पगडा, मिथ्या मीपणा, रसातळाला नेणारा अहंकार, समाजामधील तथाकथित प्रतिष्ठा टिंगल करणारे जन, भौतिक लोभ प्रलोभने, मायावी वातावरण माणसाला तसे करू देत नाही. हा भयावह अहंकार त्याला यापासून दूर ठेवून जन्मोजन्मी जन्म मरणाचे फेरे घेत भरकटत ठेवतो. याला त्याचे मनही कारणीभूत असते. ते साथ देत नाही. सत्य जीवनाभूतीची आयती चालून आलेली दुर्मिळ संधी वाया जाते. गुह्य गूढ सूक्ष्म रहस्य. लाओत्से या ओवीत म्हणतो की जेव्हा ते रहस्य घनदाट होत जाते तेव्हा ते गुह्य गूढ सूक्ष्माचे प्रवेशद्वार असते. जसजसा अहंकार आणि मीपणा लोप पावत जातो तसतसा आत्मभाव घट्ट, दृढ, घनदाट होत जातो. भौतिक जीवन देह जीवित ठेवण्यापुरतेच तग धरून असते. अध्यात्म उदयाला येते आणि त्या रहस्याचे प्रवेशद्वार जवळ येत जाते. लाओत्सेने या रहस्याला येथे गुह्य गूढ आणि सूक्ष्म असे म्हटले आहे. आपण गुह्य गूढ सूक्ष्म असे म्हणतो तेव्हा आपल्याला अभिप्रेत असते की एखाद्या गोष्टीचा उलगडा आत्ता होत नाही, परंतु लवकरच तो होईल. यामागे काहीतरी गुंता आहे आणि तो आपल्याला सोडवायचा आहे. आपण हा गुंता निश्चितच सोडवू. हे रहस्य कुठेतरी लपलेले आहे आणि आपल्याला ते शोधायचे आहे आणि आपण ते लवकरच शोधून काढू. आपल्याला कोणी विचारले की काळ म्हणजे काय, आपण लगेच सेकंद, मिनिटे, तास, आठवडा, महिना, वर्ष इत्यादी सांगून काळाचे मोजमापन जाहीर करतो. परंतु आपले मोजमापन आपला विशिष्ट सूर्य आणि त्या सभोवताली फिरणाऱ्या आपल्या पृथ्वीच्या फेऱ्यांवर अवलंबून आहे. ब्रह्मांडात असे अनेक सूर्य आणि अनेक पृथ्वी आहेत. या आपल्या कालमापनाचा इतर ग्रहांशी काही संबंध नाही.
काळ तर विश्वव्यापी आहे. काळाचे रहस्य समजले असे म्हणेपर्यंत ते अज्ञातच राहते. आपल्याला कोणी विचारले की आपण काय जगता? आपण म्हणू की आम्ही जीवन जगतो. तुम्ही जर ते प्रत्यक्ष जगत आहात तर सांगा की जीवन म्हणजे काय? आली का पंचायत? जे आपण प्रत्यक्ष जगतो ते आपल्या हाती आले आहे असे वाटेपर्यंत ते आपल्याला अनोळखीच राहते. त्यातील गुह्य गूढ सूक्ष्म रहस्य हे रहस्यच राहते. सर्वसाधारणपणे आपल्याला जे दृश्य होत नाही, नुसतेच जाणवते, त्याला आपण सूक्ष्म असे म्हणतो. उदाहरणार्थ, हवा सूक्ष्म आहे, कारण जरी ती आपल्याला जाणवत असली तरी ती अदृश्य आहे. परंतु वादळ झाले की मोठमोठ्या इमारतीत जमीनदोस्त होतात. मग हवा सूक्ष्म कशी? आपण म्हणतो की तहान लागली, पाणी प्यायलो की तहान भागते. ही तहान दाखवता येत नाही, परंतु ती जाणवते. ती शब्दात पकडता येत नाही, कारण कितीही वर्णन केले तरीही तहान म्हणजे काय ते रहस्य हे रहस्यच राहते. गुह्य गूढ सूक्ष्म याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते रहस्य अगदी प्रामाणिकपणे उमजले आहे असे वाटते, परंतु ते उमजेपर्यंत आपल्या असे लक्षात येते की असे जरी वाटले तरीही ते आपल्याला पूर्णपणे उमजलेले नाही. आपल्याला असे वाटते की पकडले, परंतु असे म्हणेपर्यंत ते निसटून जाते आणि आपल्यालाच वाकुलं दाखवते की कसे फसवले. याला रहस्य असे म्हणायचे. हरि ओम.